इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा फटका आता पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना होताना दिसत. आपण द्राक्षाच्या बागेमध्ये आहोत. आपण बघतो की हीच द्राक्षाची बाग आहे किंवा हेच काशेगाव भागातील पंढरपूर तालुक्यातील प्रसिद्ध द्राक्ष आहेत की ते बाहेर देशांमध्ये एक्सपोर्ट केल्या जातात आणि ह्या द्राक्षांची बाहेर देशात मागणी भरपूर आहे, वाढ बघत बसलेले असतात. पण आता या युद्धाचा परिणाम थेट शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. आपल्यासोबत इथले शेतकरी आहेत. काय परिस्थिती आहे तुमची यावेळेस द्राक्षाची? आम्हाला यावर्षी वाटत होतं की यावर्षी द्राक्षाचे आमचे चांगले पैसे होतील, कारण निसर्गानं घाला घातल्यामुळं आधीच 50% बागा पिकलेल्या नाहीत. 50% बागा पिकलेल्या आहेत, तर आम्ही यावर्षी लोकलच्या ऐवजी एक्सपोर्टचा माल तयार केला की एक्सपोर्टच्या मालात किमान चांगले पैसे मिळतील आम्हाला, अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु यावर्षी जे तयार केलाय तो माल आम्हाला दुप्पट पैसे खर्च करून सुद्धा आम्हाला आता अपेक्षा राहिली नाही की आम्हाला पैसे होतील. कारण ह्या युद्धामुळं आमचे द्राक्षे जाणारे जे एक्सपोर्ट होणार होता की 120 रुपये किलोनं हा माल आम्ही व्यापाऱ्यांना दिला होता. त्यांनी तोडायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी सांगितलं की माल बंद करा, कारण आखातीमध्ये युद्ध चालू झालेलं आहे. गल्फ कंट्रीमध्ये हा माल आता आपल्याला नेता येत नाही. त्यामुळे हे आमची द्राक्षे तसेच पडलेले आहेत. आता आम्ही लोकल लोकांच्या मागे लागलो की लोकलला तरी घेऊन जावा, परंतु लोकलला सुद्धा हा माल एक्सपोर्टचा असल्यामुळं फारसं चालत नाही. आता 120 रुपयाचा माल आम्ही 50 रुपयाने घ्या म्हणलं तरी ती घ्यायची त्यांची तयारी नाही. शेवट आम्ही 40 रुपयाने घ्या म्हणलं तरी ती म्हणतात बघू उद्या येतो, परवा येतो, 4 दिवसांनी येतो, असे आम्हाला इथले लोकलचे व्यापारी म्हणतायत. त्यामुळं आमच्या पुढे इतकं मोठं ह्या युद्धाचं संकट, युद्ध चालू आहे आखातीमध्ये आणि संकट चालू आहे आमच्या भारत देशात आणि आमच्या खेड्यागावामध्ये, या काशेगावमध्ये. म्हणजे कुठला पर्याय कुठं येतोय अवघड झालंय. तर आमची शासनाला एकच विनंती आहे की आपण कुठंतरी मध्यस्थी करून हे युद्ध थांबवावं आणि हा माल आता तर माल आमचा जातच नाही. हा माल आता आपण बघतोय गळून पडायला लागलाय माल. तुम्हाला तिथं बघितलं तर तुम्हाला गळलेला माल पण दिसेल, कारण हा माल आता पुढे जाईल तसा गळायला चालू होईल. त्यामुळे ह्या मालाचं नुकसान असे माझ्यासारखे अनेक शेतकरी आहेत. पंढरपूर तालुक्यामध्ये 17-18 हजार एकराचं जवळपास क्षेत्र आहे. त्यातलं 5,000 एकर एक्सपोर्टच्या लेवलचा तयार केलेला शेतकऱ्यांनी माल आहे. आणि आता हे 5,000 एकर द्राक्षे हे एक्सपोर्टला जर नाही गेली तर हे द्राक्षे मात्र जमीनदोस्त होणार आहेत आणि शेतकरी मात्र काय उभा राहणार नाही. त्यामुळं सरकारला माझी विनंती आहे, आदरणीय मोदी साहेबांना विनंती आहे की आपण ह्या द्राक्ष बागायतदारांना कुठंतरी उभा राहण्यासाठी म्हणून एखादं पॅकेज जाहीर करावं, अन्यथा ही शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. इतके दिवस आपण बघत होतो मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इकडं आत्महत्या होती त्या, परंतु आता आमच्या उतार्यावर एवढी कर्ज झाली ती की पुरवणी जरी लावली तरी कमी पडेल. खासगी सावकाराकडनं आम्ही पैसे घेतलेले ते सुद्धा आम्हाला आता फेडता येणार नाही. आम्ही आता हीच बागायतदार आम्ही इथं बसून तीच विचारत होतो की खासगी सावकारांचं पैसे कसे फेडायचे, कारण ते 5 रुपये आणि 10 रुपये टक्केवारीचे पैसे काढलेले आहेत. का तर ह्या पैशाचं आम्ही सोनं करू आणि ह्या पैशातनं आम्ही लोकांचं देणं देऊ, परंतु ती परिस्थिती आज मी तिला ह्या युद्धामुळे राहिली नाही. त्यामुळं आता आमचे मायबाप सरकारला विनंती आहे की कुठंतरी एक्सपोर्ट द्राक्ष बागायतदारांना उभा करण्यासाठी म्हणून आपण काहीतरी पॅकेज जाहीर करावं, एवढी हात जोडून माझी गव्हर्नमेंटला विनंती आहे. बघितलं, बागायतदार शेतकरी आता संकटात दिसतोय. हीच सरकारला विनंती आहे की काहीतरी याच्यावर तोडगा काढावा, युद्ध तर थांबवावं, मध्यस्थी करावं, नाही तर कमीत कमी शेतकऱ्यांसाठी कुठलं तर पॅकेज तयार करावं. पंढरपुरातून जगदीश डांगे, LS मराठी.